सुख झाले साजने सुख झाले पै मागत हे देवा पै माग हे देवा पै मागत हे देवा पै माग चरण सेवा खंडिता चरण सेवा खंडिता देवा
संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा संग हरिदासाचा सदा जन्म हो का भरत्या जन्म हो का भलते जन्म हो का भरत्या जन्म हो का भलते परिणत हरे भक्ति परिणत हरे भक्ति हरे भक्ति परिणत हरे भक्ति परिणत वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरी वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरी सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदास सदा संग हरिदास सदा संग हरिदास सदा संग हरिदास नाम म्हणे कमलापती नामा म्हणे कमलाप नाम म्हणे कमलापती हे द्यावे पुरता पुरती हेच द्यावे पुरता पुरती हे द्यावे पुढता पुढती हे द्यावे पुढता पुढती हे द्यावे पुढता पुढती हे द्यावे पुढता नाम म्हणे कमलापती नामा म्हणे कमलाप नाम म्हणे कमलापती नामा म्हणे कमलाप हेच द्यावे पुरता पुरती द्यावे पुरता पुरती हे द्यावे पुढता पुढती हे द्यावे पुढता पुढती हे द्यावे पुढता पुढती हे द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढऱ्या सदा संग हरिदासाचा संग हरिदासाचा जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार कुंभारी आणि आरवी हेची देवा पै मागत मागत हेची देवा पै मागत मागत हेची देवा
सदा संग हरिदासाचा हरी हेच देवा पै मागत, हेच देवा पै मागत, चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. जन्म हो का भलत्या याती,
जन्म हो का भलते याते कधी न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा समचरण सरोजम सांद्रणे लांबुदावं जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि परमपुरुष शौरे पांडुरंगा मुरारे कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्य भागी सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपण देवा मुक्ताबाय नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचे मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। हेची देवापै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून श्री संत नामदेव महाराज पांडुरंगाच्या समोर मागणी करतायत। अर्थात मागणी पर प्रकरणातील हा अभंग आहे। काय म्हणतात नामदेव महाराज? हेची देवापै मागत चरण सेवा अखंडित। देवाला मी हेच मागतो की हे देवा तुझ्या चरणाची सेवा मला अखंड राहू दे। अजून त्या तुझ्या चरणाची सेवा घडण्याकरता मला वास कुठं दे? पंढरीत दे वास। अर्थात त्या ठिकाणी पंढरीमध्ये माझा वास राहावा, अर्थात मी तिथं राहावं असाही आशीर्वाद मला दे।
वास घडू पंढरीचा सदा संग हरिदासांचा. अर्थात त्या तुझ्या चरणाची सेवा करणारे जे हरिदास आहेत त्या हरिदासाचाही मला संग घडू. अजून पुढे जाऊन तुला मला कोणत्याही जन्माला घालायचं असेल ते घाल, कोणत्याही जन्माला घाल, पण त्या तुझ्या हरिभक्तांची संगती किंवा मला तुझी हरिभक्ती घडू हेच माझं मागणं आहे. अजून तुला असं वाटलं की याच्या पुढं काही मागायचं असेल, याच्या पुढं काही मागायचं असेल तर नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती. कितीही वेळेस जर तुम्हाला माग माग म्हणत असला किंवा माझ्याकडून काही मागण्याची अपेक्षा करत असला तर याच्याशिवाय मी दुसरं काही मागणार नाही. विठ्ठला विठ्ठला असा हा अभंगाचा शब्दशः भावार्थ आपण बघितलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा प्रति शनिवारच्या निमित्तानं चालत असलेला हा आपला कीर्तन महोत्सव तथा अन्नदानाचा कार्यक्रम आज या ठिकाणी स्वामीजींच्या आज्ञेनं माझ्याकडे सेवा आलेली आहे. शनिवारचा औचित्य साधून आपण सर्व हरिभक्त, आपण सर्व हनुमान भक्त या ठिकाणी एकत्रित होतो आणि या हरिकीर्तनाचा आणि अन्नदानाचा आनंद घेतो. अर्थात आपण आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करण्याचा प्रयत्न करतो. काही ना काही पाप आपलं जावं आणि पुण्याचा साठा व्हावा या हेतून आपण या ठिकाणी एकत्रित येतो. हरिदासांचा संघ घडावा या ठिकाणी आपण एकत्रित येतो आणि त्या हनुमंतरायाची कृपा आमच्यावरती राहावी या आशेनं आपण या यशवाडी या तीर्थक्षेत्रावरती आपण येत असतो. आपलं परमभाग्य, आपल्या सर्वांच्या नशिबानं, आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी पुण्याईनं हनुमंतरायाचं वास्तव्यता आहे आणि या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर काही ना काही त्या ठिकाणी आपल्याला शांती प्राप्त होते. हे आपलं परम त्या ठिकाणी भाग्य म्हणावं लागेल. कारण या संपूर्ण जगतामध्ये आपण विचार करायला गेलो तर शांतीचं आणि समाधानाचं एकमेव जर साधन काही असेल तर केवळ परमार्थ क्षेत्र हेच आपल्या समाधानाचं एकमेव साधन आहे. नाहीतरी आपण 12ही महिने आपण आपल्या प्रपंचामध्ये घालवतो, पण त्या 12ही महिन्याच्या प्रपंचामध्ये आपल्याला यत्किंचितही समाधान प्राप्त होत नाही. तेच समाधान आपल्याला मिळावं याच्याकरता आपण या यशवाडी तीर्थक्षेत्रामध्ये येतो. का बरं येतो? कारण ही पुण्यभूमी आहे. काय घडतं इथं तर देवाचं नामाचं स्मरण घडतं आणि अन्नदान त्या ठिकाणी आपल्याला करायला मिळतं आणि म्हणून आपण या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी महाराज साधू संतांनी आपल्याला घालून दिलेला जो वसा आहे, साधू संतांनी घालून दिलेला जो नियम आहे तो नियम आपण या ठिकाणी करतो म्हणून आपल्याला समाधान प्राप्त होते. पहा, नियमाच्या बाहेर गेल्याच्या नंतर कोणालाही त्या ठिकाणी समाधान प्राप्त होत नाही. म्हणून कोणतंही कार्य हे नियमामध्ये असावं, अनुशासनामध्ये असावं आणि आपल्या या परमार्थ क्षेत्राला धरून असावं. कारण याच्यातच समाधान आहे, अन्य कशातही समाधान नाही. पहा, प्रति शनिवारी आपण या ठिकाणी बरेचसे अन्नदाते अन्नदान करतात. का करतात बरं? त्यांच्याकडे भरपूर पैसा झाला म्हणून अन्नदान करतात का? नाही. तर अन्नदान केल्याच्या नंतर त्यांना समाधान प्राप्त होतंय आणि म्हणून ते अन्नदान करतात. अन्नदान का करावं याच्या पाठीमागे महाराज साधू संतांनी आणि शास्त्रांनी असा त्या ठिकाणी नियम सांगितलेला आहे. आपल्या ठिकाणचं कळत न कळत असलेलं जे पाप आहे त्या पापाचा नाश व्हावा याच्याकरता आपण अन्नदान केलं पाहिजे असं महाभारत सांगते. आणि महाभारत हे सुद्धा सांगते की बाबानो, आपण कोणाचंही अन्न खाऊ नये. कारण आपण जर दुसऱ्याचं अन्न खाल्लं तर ते अन्न खात नाहीत तर ते त्याचा आपण पाप खातो, पाप. महाभारताचा श्लोक आहे, यो यस्य अन्नम अश्नाति स तस्य अश्नाति पातकम. अर्थात जो ज्याचं अन्न खातो तो त्याचं अन्न न खाताना तो त्याचं काय खातो? पाप खातो. म्हणून आपण खात असताना विचार करून खाल्लं पाहिजे
आपण आपल्या कष्टाचंच खावं, दुसऱ्याच्या कष्टाचं आपण खाऊ नये. बाहेरचं द्या सोडून आपण आपल्या घरी सुद्धा काहीही कष्ट न करता भावाच्या कष्टाचं जर खायला लागलो तर आपण लोकनिंदेला पात्र ठरतो. आपण म्हणतो की नाही, किंवा आपल्या घरचेही म्हणतात हा काय आहे, आईत खाऊ आहे. हा काय म्हणतो आपण त्याला, आईत खाऊ. मग आईत खाणं हे योग्य आहे का, अजिबात योग्य नाही. म्हणून महाभारत सांगतं दुसऱ्याचं आपण अन्न खाऊ नये. जर त्याचं अन्न खाल्लं तर त्याचं पाप खाल्ल्याचं त्या ठिकाणी आपल्याला फळ भोगावं लागतं. मग असं म्हणाला महाराज, मग आज जे पंगत केलेली मग आता हे खायचीच नाही का. तर शास्त्र असंही सांगतं, जर कोणी आपल्याला निमंत्रण दिले असेल तर आपण जेवायला न जाणं याला सुद्धा त्या ठिकाणी दोष सांगितलेला आहे. मग तुम्ही म्हणता महाराज तुम्ही दोन्ही बाजूने बोलायला लागलात. एका बाजूने बोलता की अन्न खाल्लं तर त्याचं पाप खाल्ल्याचं आपल्याला फळ भोगावं लागतं, आणि नाही खावा तर त्याचाही दोष आपल्याला घडतो. मग याचा त्या ठिकाणी मी उत्तर, ज्यावेळेस आम्ही ऋषिकेशला शिकायला होतो त्यावेळेस शांती दयानंद स्वामीजीकडे आम्हाला शिकायला होतो, आणि त्यांना प्रश्न विचारला, का हो स्वामीजी शास्त्र दोन्ही बाजूने बोलतंय, मग काय करावं, खावं की न खावं. त्यांनी सांगितलं खायला काही हरकत नाही, पण त्याच्या मोबदल्यामध्ये आपण कमीत कमी 1 तास तरी भगवंताच्या नामाचा जप करावा, म्हणजे ज्याचं अन्न खाल्लंय त्याचं पाप आपल्याला लागणार नाही. ही त्याच्यातून सुटका आहे आपल्याला. म्हणून आपण अन्न खाल्ल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन त्याच्या मोबदल्यामध्ये केलं पाहिजे. नाहीतर बस आपण दुसऱ्याचं खातच राहिलो, रोज पंचपक्वान्नाचं जेवण आपल्याला मिळायला लागलंय आणि आपण आनंदात आहेत, काहीही कष्ट करण्याची गरज नाही, कुठेही गेलं की आपल्याला खायला मिळतं. अरे बाबा मिळतं, पण त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला किती पाप भोगावं लागतं याचा आपण कधी विचार केलाय का. महाराज ऋषिकेश मध्ये 2 महात्मे, आम्ही ज्यावेळेस शिकायला होतो त्यावेळेस मला 2 महात्मे, त्या 2 महात्म्याकडेच जास्त महाराज साधकांची गर्दी शिकण्याकरता, आणि त्या 2 महात्म्याचाच महाराज उदो त्या ऋषिकेश या क्षेत्रामध्ये होऊ लागलेला आहे. बाकीच्याही साधूंच्याकडे आम्ही बघितलं, बाकीचे साधू देखील विद्वान आहेत, ते देखील त्यागी आहेत, वैराग्य त्यांच्या ठिकाणी आहे, ज्ञान त्यांच्या ठिकाणी आहे, रोज गंगेचं स्नानही ते करतात. मग या 2च साधूंना एवढी मान्यता का मिळाली, आणि एवढ्या 2च साधूंच्याकडे साधकांचा त्या ठिकाणी प्रेमाचा ओढा कसं काय आहे, असं त्या ठिकाणी आम्ही वर्गीकरण केलं आणि विचार केला. विचाराने त्यांच्या लक्षात असं आलं की त्यांनी आम्हाला सांगितलं किंवा इतर संतांनीही सांगितलं की या 2 साधूंचा उदो जास्त होण्याच्या पाठीमागं कारण हेच आहे की या साधूंनी कोणत्याही भंडाऱ्यामध्ये खायला गेलेले नाही. मग खातच नव्हते का ते तर संन्यासी होते, पण ज्या दिवशी जिथं आपण राहतो त्या दिवशी जर भंडारा असेल तर त्या भंडाऱ्याचं अन्न ते न खाताना गंगेच्या पलीकडे जाऊन भिक्षा मागायची आणि ते खायचं. भिक्षेचं अन्न हे पवित्र असतं, मधुकरीचं अन्न हे पवित्र असतं. मधुकरीच्या आणि भिक्षेच्या अन्नानं महाराज त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय होतो. पण जे आयता भंडारा देतात, काहीतरी संकल्प सोडून भंडारा देतात, त्यांचं अन्न खाल्लं तर त्याचा दोष आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपणही प्रत्येकानं त्या ठिकाणी काही ना काही अन्नदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहा, ज्याची पंगत आहे त्याच्या खिशातून आज 50,000, 1 लाख, 1.5 लाख खर्च होतात, पण ज्यावेळेस मला तो पंगतीमध्ये फिरतो आणि पंगतीमध्ये फिरत असताना लोकाला वाढत असताना त्याला जे समाधान प्राप्त होतंय त्याची तिला सुद्धा सांगता येत ना की एवढं समाधान मला कसं प्राप्त झाले. ते महाराज दिवसभर सर्वांना जेव घालतो, तो सर्वांच्या नंतर त्यांना जेवायला बसा म्हटलं की महाराज तो म्हणतो आता माझं पोट भरलं. का? कारण सर्व पाप त्याचं निघून गेलेलं आहे. विठाला 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 म्हणून आपल्याकडून अन्नदान घडणं अत्यंत गरजेचं आहे.
साधू संतांनी आपल्या पाठीमागं हे जे काही नियम लावून दिलेला आहे त्याच्या पाठीमागं कारण मीमांसाच हीच आहे की आपण याच जन्मात नाही अनेक जन्मोजन्मी आपण काहीतरी पाप केला असेल आणि ह्या पापाचा नाश कसा होईल याचं मार्गदर्शन करण्याकरता साधू संतांचा महाराज अवतार झालेला आहे. म्हणून आपल्या या यशवडी तीर्थक्षेत्रामध्ये देखील साधू संतांनी या ठिकाणी मार्ग दाखवून दिलेला आहे आणि तोच मार्ग महाराज आपल्या या संस्थांचे मठाधिपती महंत स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज यांच्याही आगमनापासून या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम हा वाढत गेलेला आहे. ज्याप्रमाणे गंगेचा उगम झाल्यापासून त्या गंगेचं पात्र जसं वाढत वाढत जातं की नाही तसं स्वामीजी आल्यापासून या आपल्या यशवडी देवस्थानची प्रगती देखील अशी वाढत वाढत गेलेली आहे. का? कारण निस्वार्थ आणि त्यागी संतांचं या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे. कारण अशा प्रकारचं कार्य होणं हे कोणाच्याही हातून घडत नसतं. भगवान परमात्मा हा योग्य पुरुषाचीच योग्य व्यक्तीचीच अशी नियुक्ती करत असतो की ज्यांच्या हातून या ठिकाणी असं काम हे प्रगती पथावरती जाईल. म्हणून आपल्या परिसराचं वैभव आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे परमपूजनीय आदरणीय स्वामीजी आलेत. आता त्यांच्या पुढं काय बोलावं आता हे मला सुचत नाही. विठाला 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 आणि आपलं परमभाग्य आहे आजचा हा दिवस म्हणजे गंगा सप्तमीचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्या सर्वांच्या परमभाग्याने स्वर्गातून श्री गंगा मातेचं अवतरण झालेलं आहे आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. म्हणून आज महाराज हरिद्वार ऋषिकेश काशी आदी आदी तीर्थक्षेत्रामध्ये गंगेचं स्नान करण्याकरता खूप मोठी गर्दी होते. का? आज स्नान केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अगणित असं पुण्य आपल्याला प्राप्त होतंय. कारण गंगेचं अवतरणच आपल्या पापाच्या नाशाकरता आणि पुण्याच्या प्राप्तीकरता या ठिकाणी झालेलं आहे. म्हणण्यापेक्षा स्वर्गातली गंगा या मृत्यू लोकांमध्ये आणलेली आहे. विठाला 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 गंगेचं अवतरण कशा करता झालं तर सगर पुत्र जे 60,000 होते 60,000 सगर पुत्रांना त्या ठिकाणी मुक्ती मिळण्याकरता या गंगेचं आवाहन महाराज अनेक अनेक राजांनी केलेलं आहे. त्यामध्ये दिलीप राजाने केले, त्यानंतर महाराज भगीरथ महाराजांनी केलेलं आहे. आणि भगीरथ महाराजांनी महाराज आवाहन केल्याच्या नंतर अख्खा आयुष्य त्यांचा गेला आणि गंगा प्रसन्न झालेली आहे. गंगा प्रसन्न झाल्यानंतर गंगेने विनंती केली भगीरथांना, राजा अरे कशा करतो तू एवढा अट्टहास करतो? तुझ्या पूर्वजाने देखील अख्खा आयुष्य संपवलंय. माझ्या आवाहनाकरता माझ्या आगमनाकरता मी त्यांना प्रसन्न झालेले नाही. आज मी तुला प्रसन्न झालेला आहे, चिंता करू नको. तुझ्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता सगळ्यांचा उद्धार करण्याकरता मी प्रगट झालेले आहे. काय पाहिजे? गंगाजलच पाहिजे ना. हे गंगाजल घे आणि तुझ्या सगर पुत्रांचा त्या ठिकाणी काय कर? उद्धार कर. त्याच्या अगोदरही महाराज सगर पुत्रांच्या नावाने तिलांजली देऊन जल घेऊन त्या ठिकाणी महाराज त्यांचा उद्धार करण्याकरता तर्पण विधी करू लागलेले होते. पण ज्या वेळेला महाराज त्यांच्या नावाने तिलांजली द्यायची त्यावेळेला हातामध्ये पाणी घेतलं की ते पाणी सुकून जायचं. अर्थात त्यांच्या नावाने ते तर्पण होत नव्हतं. काय करावं तर मग आकाशवाणीच्या द्वारा सांगितलं की गंगा जलाशिवाय या सगर पुत्रांचा उद्धार होणार नाही. आणि तेव्हापासून महाराज त्यांच्या पिढ्याने पिढ्या अनेक राजांनी महाराजांनी गंगेची त्या ठिकाणी महाराज आराधना केली, त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रसन्न झालेले नाही. पण भगीरथ महाराजांनी प्रसन्न करून घेतलेलं आहे. भगीरथ महाराजांना त्या गंगा मातेनं प्रसन्न होऊन सांगितलं की थोडंसं गंगाजल घे, सगर पुत्रांच्या राखीवरती हे गंगाजल शिंपड आणि त्यांचा तो उद्धार करून टाक, त्यांना मुक्त करून टाक. पण भगीरथ महाराज म्हणायला लागलेत, माते माझ्यावरती कृपा कर. केवळ माझ्या सगर पुत्रांकरताच आम्ही आराधना केली असं नाही. माते तुझ्या प्राप्ती करता आमच्या अनेक पिढ्या गेल्यात,
अनेक पिढ्या गेल्यात, तू प्रसन्न झाली नाही. आज मला प्रसन्न झालेली आहे. केवळ आमच्या सगळ्यांचाच उद्धार व्हावा असं नाही, तर या लोकातल्या सर्वच जडजीवांचा उद्धार व्हावा याच्याकरता माझी अशी इच्छा आहे की या भूतलावरती तू यावं आणि अविरत त्या ठिकाणी वाहत राहावं अशी माझी विनंती आहे. मग आता विनंतीला मान देऊन महाराज गंगा माता म्हणले काही हरकत नाही भगीरथ, मी यायला तयार आहे, पण माझा वेग फार आहे. या स्वर्गातून ज्यावेळेस या मृत्यू लोकामध्ये येईल, मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर माझ्या वेगानं या पृथ्वीचं वेदन करून मी पाताळामध्ये जाईल. मग एवढी तपश्चर्या करून तुझा काही उपयोग होणार नाही. त्याच्याकरता मला धारण करण्याकरता कोणी असा एखादा योग्य पुरुष पाहिजे. मग योग्य कोण आहे तर म्हणले भगवान भोलेनाथ, भगवान शंकर. मग महाराज भगीरथाने पुन्हा भगवान शंकराची आराधना करायला सुरुवात केलेली आहे. भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकर प्रसन्न झालेत. विचारलं का रे बाबा, कशा करता तू मला बोलवलेस, कशा करता पाचारण केलंस. तर त्यावेळेस महाराज भगीरथ महाराज म्हणायला लागलेत, गंगा मातेचं अवतरण होणार आहे आणि हे भोलेनाथ, आपल्याशिवाय गंगेला धारण करण्याकरता कोणीही योग्य नाहीये. असंच या पृथ्वीवरती गंगा मातेने यावं तर ती पाताळामध्ये चालली जाईल. त्याच्याकरता गंगेचं धारण करण्याकरता मी तुमचं आवाहन केलेलं आहे. काही हरकत नाही. मला भगवान शंकर प्रसन्न झाले. गंगा माता येऊ लागली, जटेमध्ये धारण केलेलं आहे. पण भगवान शंकर गंगा धारण केल्याप्रमाणे महाराज त्या ठिकाणी पुन्हा समाधीमध्ये जाऊ लागलेत. तेवढ्यामध्ये भगीरथांना पुन्हा त्यांना सावध केलं. सांगितलं, भगवान अहो गंगा मातेला आता अविरत वाहू द्या. म्हणून एक जटा त्या ठिकाणी अशी खोडली आणि त्या जटेतून महाराज ती धारा निघाली आणि गंगोत्रीपासून ती गंगा महाराज त्या ठिकाणी वाहत 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 गंगासागरपर्यंत गेलेली आहे. पहा, गंगोत्रीपासून गंगासागरचं अंतर मधून बघितलं तर अत्यंत जवळ आहे. जायचं तिला गंगासागरलाच. पण भगीरथ महाराजांनी विचार केला, थोड्याच त्या ठिकाणी अंतरामध्ये ही गंगा राहिली तर अनेकांचा उद्धार होणार नाही. म्हणून महाराज त्याने भगीरथ महाराजांना वाटलं की अनेकांचा उद्धार व्हावा, अनेक पृथ्वी गंगा मातेनं हे व्याप्त व्हावे याच्याकरता महाराज अनेक त्या ठिकाणी भागातून भगीरथ महाराज चालत गेलेले आहेत आणि भगीरथ महाराजांच्या पाठीमागे गंगा वाहू लागलेली आहे. वाहत 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 आलेले महाराज हरिद्वारला आलेले, सप्तसरोवर तिथून सप्तऋषींच्या पुढून चाललेली आहे. असं करता करता जिथं महाराज सगर पुत्रांची राख पडलेली होती तिथं ते गेलेत. गंगा मातेचं तिथं आगमन झालेलं आहे आणि 60,000 सगर पुत्रांचा महाराज त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. मग केवळ सगर पुत्रांचाच उद्धार नाही तर आजपर्यंतही आपण त्या ठिकाणी स्नानाला गेल्याच्या नंतर आपला सुद्धा उद्धार करण्याचं काम कोण करत आहे तर गंगा माता करत आहे. म्हणून त्या गंगे मातेचं अवतरण ज्या दिवशी झालेलं आहे तो दिवस म्हणजे आजचा हा गंगा सप्तमीचा दिवस आहे. आणि या दिवशी आपण या ठिकाणी येऊन स्वामीजींच्या कृपेने या ठिकाणी चालत असलेली ज्ञान गंगा आणि स्वामीजींच्या दर्शनाने त्या ठिकाणी आपण मुक्त होत आहोत. विठाला 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 म्हणून गंगेचं स्नान घडणं अत्यंत आज महत्वाचं आहे. जरी कदाचित गंगेला जाणं आपल्याकडून होत नसेल तर गंगाजल घरी आणलेलं असतं. त्या गंगेचं पाणी आपण थोडंसं पाण्यामध्ये टाकून त्याचं स्नान केलं तरी गंगेचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. आणि स्वामीजींच्या कृपेनं आत्ताच मला वाटतं एक 4-5 दिवस झालेले आहेत. अनेक भक्त मंडळींना घेऊन स्वामीजी हरिद्वार या तीर्थक्षेत्रामध्ये गेलेले होते आणि भक्त मंडळीने देखील 8 ते 10 दिवस गंगेचं स्नान करून त्या ठिकाणी पुण्य संपादन केलेलं आहे. आणि म्हणूनच आजच्या या अभंगामध्ये आपण जे विचार करणार आहोत, नामदेव महाराजांनी सुद्धा महाराज या अभंगामध्ये जी मागणी केली की नाही आम्हाला हरिदासाचा संघ घडो, केवळ याच्याकरताच मागणी केलेली आहे. का? हरिदासाच्या संगतीमध्ये राहिलं म्हणजे त्या ठिकाणी पुण्य संपादन करता येतं. स्वामीजीच्या संगतीमध्ये आपण जातो तीर्थक्षेत्रामध्ये आणि महाराज त्या ठिकाणी गंगेचं स्नान देवदर्शन आपल्याला घडतं. हे आपल्या त्या ठिकाणी महत् पुण्य आहे. म्हणून हरिदासाचा संघ हा आपल्याला अविरत घडो अशी महाराज या ठिकाणी विनंती करतायत. विठाला 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 विठाला
आपण थोडंसं आता या ठिकाणी अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. नामदेव महाराज म्हणतात हेची देवा पै माग. आपण जर विचार केला तर साधू संत खास त्या ठिकाणी देवाला मागतच नाहीत बरं. तर भगवान परमात्माच देवाला संतांना मागण्याकरता भाग पडत आहे. कारण साधू संतांनी महाराज आपापल्या ठिकाणी राहून भगवंताची भक्ती वगैरे त्यांनी केलेली आहे. एवढं भक्ती केली, एवढं नामस्मरण केलं, भगवंताच्या वरती महाराज ते ओझं झालेलं आहे. मग हे ओझं कमी कसं करावं याच्याकरता भगवान परमात्मा साधू संतांच्या समोर महाराज त्या ठिकाणी मागण्याची आस करतायत. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ, चिंतल्या रोकडे मनोरथ, चिंतल्या रोकडे मनोरथ, चिंतल्या रोकडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतल्या रोकडे मनोरथ. अर्थात साधू संतांनी एवढी भक्ती केली की देवाला वाटू लागलेला आहे की साधू संतांनी आपल्याकडे काहीतरी मागावं. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता जायचे तर त्यांच्याही मुखाकडे पाहायचे, काहीतरी मागावं. तसं नामदेव महाराज सुद्धा महाराज हे तर सततच पांडुरंगाच्या जवळ होते. आणि मग नामदेव महाराजांच्याही महाराज भक्तीचं ओझं झालेलं होतं. मग नामदेव महाराजांनी काहीतरी मागावं अशी अपेक्षा केली. आणि काय मागितलं नामदेव महाराजानं? हेची देवा पै मागत, 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 चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीला, वास द्यावा पंढरी, चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीला, वास द्यावा पंढरीला, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित. हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. नामदेव महाराज म्हणतात देवा तुला द्यायचंच आहे ना, तुझ्या चरणाची सेवा मला अखंड घडो हीच माझी मागणी आहे. अर्थात आग्रहाने मागतात आणि हट्टपूर्वक मागतात की मला हेच पाहिजे, याच्या व्यतिरिक्त दुसरं मला काही
नको. मला सांगा त्यांच्या जागेवर जर आपण असतो तर काय म्हटलं असतो. सध्या वर्तमान काळामध्ये एकच परिस्थिती महाराज झालेली आहे. कोणती. महाराज आमच्या मुलाचं कुठंतरी बघा. जिकडं जावं तिकडं आम्हाला ते मागणी. महाराज आमच्या मुलाचं कुठंतरी बघा. म्हणजे मुलाला बायको बघा. अर्थात आपली अशी मागणी, अर्थात संसाराच्या संबंधाने त्या ठिकाणी आपली मागणी आहे. पण साधू संतांची जी मागणी आहे महाराज ही परमार्थाच्या दृष्टीने आहे. बरं ही तरी त्यांना मागण्याची गरज आहे का. अजिबात मागण्याची गरज नाहीये. मग का मागतात तर आपण देवाच्या पुढं काय मागावं हे शिकवण्याकरता महाराज त्या ठिकाणी आपल्या समोर ते मागणी करत आहेत. जसं शाळा आहे, शाळेमध्ये शिक्षकही जातात आणि शाळेमध्ये विद्यार्थीही जातात. मग आता शिक्षकाचं शिक्षण झालेलं आहे, मग त्यानं का जावं शाळेमध्ये. जाण्याची गरज नाही. त्याला एका दोन बाराखडी पाठ नाही का. पाठ आहे त्याला म्हणण्याची गरज नाही. पण विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता शिक्षकांना बाराखडी म्हणावी लागते, एक उदाहरण म्हणावे लागतात. अर्भकाचे साठी, 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 अर्भकाचे साठी पाठी, पंथ हाती धरली पाठी, तैसे संत जगी या करुणी दावी ती अंग, पंथ हाती धरली पाठी, पंथ हाती धरली पाठी, तैसे संत अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. अर्थात विद्यार्थ्यांकरता शिक्षकांना जशी पाटी हातामध्ये धरलेली आहे तसं साधू संत मागण्याची गरज नाही. पण आपण कसं मागावं आणि आपण काय मागावं हे शिकवण्याकरता साधू संत आपल्याला मागवून दाखवतात. काय मागतात. आम्हाला तुझ्या चरणाची सेवा ही अखंड घडू दे ही मागणी करतात. का संत संगती देई चरण सेवा, जेने हा तुझा विसरण पडावा, हाती भाव माझी या जीवा, पूर्वी देवा मनोरथ, संत चरण अर्थात चरणाची सेवा महाराज साधू संत मागून घेतात. का. कारण भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी जे आहे ते अन्यत्र कुठंच नाही. नव्हे नव्हे संपूर्ण महाराज जगताची उत्पत्तीच नव्हे नव्हे गंगेचा उगमही जर कुठून झाला असेल तर भगवान परमात्म्याच्या चरणापासून गंगेचा उगम झालेला आहे. म्हणून चरण जर त्या ठिकाणी पवित्र कोणाचे असतील तर केवळ देवाचे चरण पवित्र आहेत आणि दुसरे चरण कोणाचे पवित्र असतील तर संतांचे चरण पवित्र आहेत. कदाचित कोणी शंका करेल का हो आमच्या तर एवढे गोरे पान आहेत मग आमच्या पायाला चरण का म्हणत नाहीत, मग देवाच्याच पायाला तेवढे चरण का म्हणतात. तर महाराज रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग आलेला आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि सीतामाता एकांतामध्ये बसलेले होते, समोरासमोर बसलेले होते, समोरासमोर बसले असताना मला सीतामातेचं लक्ष गेलं प्रभू रामचंद्राच्या चरणाकडं आणि पाहिलं आपल्या चरणाकडं आणि सीतामाता थोडीशी हसली. हसल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हटले सीते, बोले क्या प्रभु क्यों हंसी. बोले क्यों नहीं यूं ही हंसी प्रभु. नहीं कुछ तो कारण होगा. कुलवान स्त्रियां यूं ही हंसा नहीं करती, कुछ तो कारण होगा. नहीं प्रभु यूं ही हंसी, नहीं कुछ तो कारण होगा. कारण विचारलं. मला सीतामातेला सांगितलं प्रभू
देखो ना आपके चरण और मेरे चरण, आपके चरण से मेरे चरण अच्छे हैं। प्रभु कहते नहीं सीते मेरे चरण अच्छे हैं, सीताजी कहते नाही प्रभू मेरे चरण अच्छे हैं। असं महाराज दोघांचा त्या ठिकाणी वाद चाललेला होता। तेवढ्यामध्ये लक्ष्मण जे कंदमुळं घेऊन आले, प्रभूंच्या समोर कंदमुळं ठेवले तर दुसऱ्या झाडाकडे जाऊन बसलेले आहेत। प्रभु रामचंद्र लक्ष्मण म्हणतात लखन, बोले जी भैया, अब तू ही बता किसके चरण अच्छे हैं। तेरी भाभी कहती है उसके चरण अच्छे और मैं कहता हूँ मेरे चरण अच्छे हैं। तू सच्चा विरागी संत है, अब तू ही बता सकता है किसके चरण अच्छे हैं। असं म्हटलं लक्ष्मणजी तिथं आले। लक्ष्मणजी म्हणायला लागले प्रभु मुझे क्यों झमेले में डालते हो, आपस में फैसला करो ना किसके चरण अच्छे हैं। प्रभु यदि मैं आपके चरण अच्छे कहूं तो भाभी को गुस्सा आएगा, और भाभी के चरण अच्छे कहूं तो आपको गुस्सा आ जाएगा। प्रभु रामचंद्र म्हणतात नहीं लखन, तू सच्चा वैरागी संत है, तू ही बता सकता है किसके चरण अच्छे हैं। हम दोनों को भी गुस्सा नहीं आएगा, बता किसके चरण अच्छे हैं। असं म्हटलं मला लक्ष्मणजीनं बोट केलं प्रभु रामचंद्राच्या चरणाकडं, आणि दुसऱ्यांदा बोट केलं सीतामातेच्या चरणाकडं, आणि म्हणू लागले प्रभु भाभी ध्यान से सुनो, इस चरण से ये चरण अच्छे हैं। असं म्हटल्याबरोबर महाराज सीतामातेला आनंद झाला। सीतामाता म्हणू लागले वाह लखन तू सही जवाब दिया। बोले भाभी ज्यादा खुश मत होना। बोले क्यों, मेरे चरण अच्छे नहीं क्या। बोले आपके चरण अच्छे हैं, लेकिन मेरे कहने का मतलब आपको समझ में नहीं आया। का कारण सेचे अर्थ दोन है। इस चरण से ये चरण अच्छे हैं, ये मेरे कहने का मतलब ऐसा है भाभी मेरे भैया के चरण हैं, इसलिए आपके चरण की पूजा होती है। यदि मेरे भैया के चरण ना होते तो आपके चरण को कौन पूछता। तुमच्याही चरणाला कोणी विचारलं असतं, माझ्या भावाच्या शेजारी तुमचे चरण म्हणून पूजा होते। जर हे चरण दुसऱ्याच्या शेजारी असे तर पूजा झाली नसती। प्रभु रामचंद्र खुश झाले। वाह लखन तूने सही जवाब दिया। बोले क्यों प्रभु ज्यादा आप भी खुश मत होना। बोले क्यों, मेरे चरण अच्छे नहीं है। बोले प्रभु आपके चरण अच्छे हैं, लेकिन क्यों आपका आचरण अच्छा है, इसके आपके चरण अच्छे हैं। अर्थात भगवंताचे चरण हे भगवंताच्या आचरणामुळे त्या ठिकाणी पवित्र आहेत। साधू संतांचे चरण हे साधू संतांच्या आचरणामुळे त्या ठिकाणी पवित्र आहेत। म्हणून आचरण महत्वाचे, आणि त्यांच्या चरणावरती डोकं ठेवल्याच्या नंतर महाराज त्यांच्या त्या पावित्र्याचा संचार आपल्या अंगामध्ये होतो आणि आपलं अंतःकरण शुद्ध होतं। आणि म्हणून महाराज साधू संतांच्या आणि देवाच्या चरणावरती आपण जे मस्तक ठेवतो त्याच्या पाठीमागं कारण सुख वसे तुझे पायी, सुख से तुझे पायी, पायी मज ठेवतेची मज ठेवी तये ठाई। अर्थात संतांच्या चरणाच्या त्या सुख आहे म्हणून त्यांच्या ठिकाणी अर्थात त्या चरणाच्या ठिकाणी मला ठेव असं सांगताय। म्हणून चरण अत्यंत महत्वाचे, त्या चरणाची सेवा आपण केली पाहिजे। चरणाची सेवा मागण्याचं कारण म्हणजे समाधान आहे, केवळ सुख आहे। आणि ते सुख जर कुठे भेटत असेल तर केवळ देवाच्या चरणाच्या ठिकाणी आणि संतांच्या चरणाच्या ठिकाणी। अर्थात त्यांच्या चरणाच्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर, त्यांच्या सानिध्यात राहिल्याच्या नंतर आपला हा काळ सर्व चिंतनामध्ये जातो।
आणि आपल्याला अखंड चिंतन घडावं याच्याकरता तर चरणाची महाराज त्या ठिकाणी मागणी आहे. आणि आपला हे काळ कशात गेला पाहिजे? चिंतनात गेलं पाहिजे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, देवाच्या प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीच्या, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार, युक्ताहार विहार. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, आणि एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. अर्थात आपला काळ हा चिंतनामध्ये गेला पाहिजे. पण चिंतन करत असताना आपण कुठं करावं? तर गंगेच्या तीरावरती जाऊन करावं. कारण साधू संत कुठं राहतात? गंगेच्या तटावरती राहतात. गंगेच्या सानिध्यामध्ये राहिल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून गंगेचा तट हा अत्यंत महत्वाचा सांगितलेला आहे. अनेक साधू संत आणि अनेक तीर्थाचं महाराज त्या ठिकाणी वास्तव्य जर झालं असेल तर केवळ गंगेच्या तटावरती झालेलं आहे. म्हणून त्या गंगेचा उगम आज झालेला आहे, अवतरण त्या गंगेचा आज झालेला आहे. आणि त्या गंगेचं कदाचित आपल्याला स्नान जरी नाही घडत, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, पापी जाती गंगा, सकळ पापे जाती गंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, सकळ पापे जाती भंगा, सकळ वा गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. जरी आपल्याला कदाचित गंगेचं स्नान घडलं तर हरकत नाही. आपण घरी बसल्या बसल्या नुसतं वाणीनं गंगा गंगा जरी म्हटलं तरी महाराज आपलं पाप हे निवृत्त होतं. एवढं सामर्थ्य त्या गंगेच्या नामामध्ये सुद्धा आहे. म्हणून आपण महाराज काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. नाही आपल्याला गंगा स्नान घडत, मग निदान देवाची पूजा तरी आपण करत करत आपला काळ घालवावा. महाराज आम्ही तो रोजच पूजा करतो ना. हो करतो, पण किती मिनिटाची? 5 ते 10 मिनिटामध्ये आपली पूजा उरकते महाराज. 10 मिनिटाच्या वर आपल्याला वेळ लागतच नाही. पण साधू संतांचा बघा तुम्ही. येडशीला एक महाराज मते महाराज होऊन गेलेत, परमेश्वर महाराज मते. त्यांची पूजा सकाळी पहाटे 4 वाजता सुरू व्हायची तर दुपारच्या 4 वाजेपर्यंत त्यांची पूजा चालायची. बरं, पूजेचे दिवस सुद्धा किती वजनाचे असतील बरं? सगळं वजन बघितलं तर 70 किलो वजन देवांचं. किती? 70 किलो वजन. आणि एवढ्या वजनाचे देव काही कुठं ठेवायचे नाही, पिशवीमध्ये ठेवून आपल्या
खांद्यावरती महाराज अडकवायचे, सतत देवाला सोबत घेऊन चालायचे. 12 तास महाराज त्यांची पूजा चालत होती. मग आपण पूजा करतो, आपली पूजा कुठं आणि त्यांची पूजा कुठं. रावण हा राक्षस होता, त्याचीही पूजा महाराज नुसतं पूजेचं साहित्य जमा करण्याकरता 14 सेवक महाराज सामुग्री जमा करण्याकरता होती. त्याचीही पूजा काही अलौकिकच होती. आणि पूजा करत असताना महाराज एक वाक्य सांगितलेलं, यथा देहे तथा देवे. या देहाला जसं आपण उपचार करतो तसे उपचार महाराज आपण देवाचे केले पाहिजे, तर ती योग्य पूजा होते, अन्यथा पूजा होत नाही. मग यथा देहे तथा देवे पूजा करतो का आपण सांगा बरं. आपण आपल्याला आंघोळी करता किती गरम पाणी घेतो, एवढा उन्हाळा असला तरी उन्हाळ्यात सुद्धा गरम पाण्याशिवाय आपण आंघोळ करत नाही. पण देवाला किती गरम असतं. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा आपण गरम पाणी वापरत नाही देवाला. बरं जाऊ द्या, आता पाणी ताजं असतं, थोडं गरम असतं, ठीक आहे. बरं देवाला कपडे घालत असताना किती घालतो बरं आपण. बऱ्याचशा घरामध्ये आपण बघितलं तर महाराज देवाला कपडेच नाहीत, आणि आपल्या कपाटामध्ये बसणत. कपाट उघडलं की अंगावर पडायला लागलेत. कपाटामध्ये आपल्या सुद्धा साड्या बसणत, एवढ्या साड्या आपल्याला आहेत. पूर्वीच्या काळामध्ये महाराज ते संदूक होते, संदूक. त्या संदकामध्ये सुद्धा बसत नव्हते, कोंडा सुद्धा लागत नव्हता. त्या बाईला त्या संदकावरती बसावं लागायचं आणि मग ते कोंडा लावायचे महाराज. एवढे कपडे. पण आता देवाला कपडे आहेत का नाही. बरं ठीक आहे, जेवणाकरता देवाला आपण आपल्यासारखं देतो का नाही देत. देवाला नैवेद्य दाखवत असताना आपल्याला जेवढ्या इंचाची चपाती तेवढ्या इंचाची चपाती देवाला असते का नाही. आपल्या एका चपातीमध्ये 10 निवदा आपण करतो, एका ताटलीमध्ये ठेवतो. बरं प्रत्येक देवाला काही आपण एक एक वाटी आमटी, एक एक वाटी गुळवणी ठेवत नाहीत. काय करतो, आमच्या माता मावल्या फार हुशार आहेत. आमटीमध्ये बोट बुडवायचं आणि टपा 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 टिपके त्या निवदावरती द्यायचे. पुन्हा महाराज गुळवणीमध्ये बोट बुडवायचं आणि टपा टपा टिपके द्यायचे. पहिल्या नैवेद्याचं लक्ष महाराज शेवटच्या नैवेद्याकडे गेलं. त्याचा चेहरा थोडा बारीक झालेला दिसला. त्याला विचारलं, का रे बाबा तुझ्यापर्यंत आलं नाही का, तुम्हाला कशाचं बोट होतं. माझ्यापर्यंत वास सुद्धा नाही आला मला त्याचा. म्हणजे एक एक वाटी आपण आमटी सुद्धा देत नाही. बरं भजा तरी एक एक ठेवतो का आपण नाही महाराज. एक भजा कुरतडायचा, एका भज्यामध्ये महाराज सर्व नैवेद्यावरती आपण ते भजा थोडा थोडा ठेवायचा, एकच भजा आणि सगळ्याची मजा, असं महाराज आपण नैवेद्य दाखवतो. मग याला नैवेद्य दाखवणं म्हणत नाही. नैवेद्य दाखवत असताना महाराज उत्तर भारतामध्ये तुम्ही जा, एका व्यक्तीला जेवढं लागेल तेवढ्या एका ताटामध्ये भरल्या जातं, देवाला नैवेद्य दाखवल्या जातो. 10 मिनिटं मंदिरामध्ये नैवेद्य ठेवायचा, पडदा लावायचा, भगवान जेवतात अशी भावना करायची. नंतर महाराज 3 टाळ्या वाजून पडदा बाजूला करायचा, नैवेद्याचं ताट उचलायचं, आमटीमध्ये आमटी, भाजीमध्ये भाजी, पोळ्यामध्ये पोळ्या, भातामध्ये भात असं टाकायचं. आणि मग महाराज सर्व स्वयंपाक काय झाला, प्रसाद झाला. आपण निवद तिथंच ठेवतो, त्याला मुंगे लागतात आणि देवावरती सुद्धा मुंग्या चढतात. म्हणजे त्या नैवेद्याचा काही उपयोग होत नाही. नैवेद्य दाखवत असताना आपल्याला जेवढं लागतं तेवढं देवाला आपण ठेवलं पाहिजे. असं जर केलं तर मग यथा देहे तथा देवे अशी त्या ठिकाणी आपली भक्ती होती, अशी पूजा होती. विठाला 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 काळ साराबा चिंतने, एकांतवासी गंगास्नाने, देवाच्या पूजने, आणि शेवटी काय प्रदक्षिणा तुळशीच्या. अर्थात तुळशीची प्रदक्षिणा करायला सांगितलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये महाराज घरोघरी तुळशीची प्रदक्षिणा सुद्धा करत होते. का, कारण प्रदक्षिणा करण्यासारखी तुळस मांडल्या जात होती. पूर्वीच्या काळामध्ये अंगण होते, अंगणामध्ये मध्यभागी तुळस होती आणि प्रदक्षिणा करत होती. आता तुळशीलाच जागा नाही. तुळस आता महाराज भिंतीला चिटकू नये किंवा मग छतावर गेली, त्या तुळशीला जागा नाही. म्हणून प्रदक्षिणा रोज आपली महाराज त्या तुळशीला घडली पाहिजे. आणि याच्यामध्ये आपला भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, 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 भावे तुळशी
अनेक नका पडू गबाळाचे भरी अनेक नका पडू गबाळाचे भरी म्हणावे पती वेळा म्हणावे पती वेळा वेळा अनेक नका पडू गबाळाचे भरी भावे तुळशीदोळ आपण काय करावं सतत त्या ठिकाणी महाराज आपण तुळशीची पूजा केली पाहिजे तुळशीची प्रदक्षिणा केली पाहिजे आणि तुळशीचे माळ गळ्यामध्ये धारण केली पाहिजे जेणेकरून सतत त्या तुळशीचा सहवास आपल्याला घडावा त्या तुळशीची संगत आपल्याला घडावी आणि आपला देह पवित्र व्हावा याच्याकरता प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा असावी आणि हे विचारही आपल्या महाराज शुद्ध व्हावेत आणि आपले विचार चांगले असावेत आणि सतत चिंतन आपल्याला घडावं असं वाटत असेल तर सदा संग आम्हाला हरिदासाचा प्राप्त व्हावा अशी मागणी दुसऱ्या चरणामध्ये करतात वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास वास द्यावा पंढरीचा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा हरिदास वाच द्यावा पंढरीचा वाच द्यावा पंढरीचा वाच द्यावा पंढरीचा वाच द्यावा टाळे वाजवा सदा संग हरिदासांचा नामदेव महाराज म्हणतात मला सतत वास कुठं दे पंढरीमध्ये दे जेणेकरून त्या ठिकाणी सतत मला हरिदासांचा संग प्राप्त हो अशी अपेक्षा महाराज या ठिकाणी नामदेव महाराज करतात विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा Kumar
वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. अर्थात मला राहण्याचा योग पंढरीमध्येच मिळावा आणि हरिदासांचा संघ प्राप्त व्हावा. आणि देवा याच्यानंतर मला कोणता का जन्म घाले ना, जन्म हो का भल त्या पैरी, जन्म हो का भल त्या या, जन्म हो का भल त्या हरि नमः हरि भक्ति परे बिनत हरि भक्ति वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा हरि नमः हरि भलते आते परी न चुको हरिभक्ती. अर्थात कोणत्या का जन्माला घाले ना, परंतु माझ्या हरिभक्ती चुकू नये अशी कृपा तुझी माझ्या असावी, असे महाराज या ठिकाणी ते मागणी करतायत. पहा, साधू संत ही मागणी करतात आणि आपण ही मागणी करतो. आपल्या मागणीचा विषय संसार असतो आणि महाराज संतांच्या मागणीचा विषय हा परमार्थ असतो. बरं, संतांची मागणी केवळ स्वतः करताच नाही, तर संपूर्ण जगाकरता परोपकाराकरता मला त्यांची मागणी आहे. आपण सुरुवातीला प्रसंग बघितला, भगीरथ महाराजांनी आतोनात कष्ट केले, गंगा मातेला प्रसन्न करून घेतलं आणि सगळ्या जगाकरता गंगेचं अवतरण या भूमीवरती केलेलं आहे. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज असो, नामदेव महाराज असो, ज्ञानोबा असो, नाथ महाराज असो, सर्व साधू संतांच्या मागण्या आपण जर बघितल्या आणि सर्व साधू संतांचे महाराज त्या ठिकाणी आपण अभंग बघितले, तर जगाच्या कल्याणाकरताच, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे, देह कष्टविधी परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. अर्थात संपूर्ण जगाताच्या कल्याणाकरतात साधू संतांचा जाऊन तरी बुडत हे जीवन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. जसं माय बाप आपल्या लेकरा करता करतात ना आतोनात कष्ट, तसं साधू संतांनी महाराज या संपूर्ण जगताकरता अवतार घेतला आणि त्यांच्याकरता सर्व काही त्यांनी परमार्थाची शिदुरी आपल्याकरता तयार करून ठेवलेली आहे. शिदुरी करून ठेवली तयार, पण आपण ती सोडायला तयार नाहीत. महाराज आपलं कल्याण निश्चित आहे, पण तुकोबारांचा गाथा वाचला तर आपलं कल्याण निश्चित आहे. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचली तर अर्थात गाथ्याच्या रूपानं, ज्ञानेश्वरीच्या रूपानं ही शिदुरी आपल्या समोर ठेवलेली आहे. ती फक्त सोडायची आणि वाचायचं हे आपलं कर्तव्य आहे. साधू संतांचे आपल्यावरती अगणित उपकार आहेत. नव्हे नव्हे देवावरती सुद्धा आम्हाला साधू संतांचे उपकार आहेत. या जगतामध्ये साधू संत आले, तुम्ही आम्ही आलोत आणि देव सुद्धा आलेत. आता आलेत म्हणजे आपणही परतंत्र आहेत आणि देवही परतंत्र आहे, पण येण्याकरता साधू संत मात्र स्वतंत्र आहेत. साधू संत हे स्वतंत्र आहेत येण्याकरता. तुम्ही आम्ही आलो आपलं कर्म भोगण्याकरता, आणि भगवान परमात्म्याला साधू संतांनी आणलं हे जगताचा उद्धार करण्याकरता. म्हणून साधू संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. नामदेव महाराज भगवंताच्या समोर उभे आहेत. भगवंताला पुन्हा 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 असं वाटू लागलं काहीतरी मागावं, काहीतरी मागावं, काहीतरी मागावं. पण नामदेव महाराज म्हणतात, देवा किती जरी तू माझ्याकडे आता आशा ठेवून बसलास तरी मी आता पुढता पडते फक्त हेच मागणार आहे.
संग
विठ्ठल जय जय विठ्ठल नाही विचारिला देकार तुकावणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक शनिवारी आपण या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये कीर्तन श्रवण करत आहात आणि अन्नदानाची सेवा तर अगदी प्रचंड गर्दीने चालू आहे. 2027 पर्यंत या अन्नदानाचं महत्त्व ज्यांना कळालं त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन 27 पर्यंत आपल्या नावाची नोंदणी केली आणि पुण्याचा भाग त्यांनी पदरामध्ये आपल्या टाकून घेतला. त्याच पद्धतीने हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण उन्हातानामध्ये थोडंसं कीर्तनामध्ये बसत होतो. तीही सेवा शासन दरबारी लागल्या गेली. तीही खासदार असतील, आमदार असतील, सर्वांचंच लक्ष हनुमंतरायाच्या या दरबारामध्ये लागलेलं आहे. त्यामध्ये आपणच नवीन आहोत असं काही नाही, परंतु भावा वाटे जना तुका म्हणे 60 गुणा, त्याहीपेक्षा नसावे ओशाळ मग मानिती सकळ. हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आलेल्या भाविकाला परत जाण्याची कधी पाळीच येत नाही. त्यामुळे इथे येणारा व्यक्ती कधीच कंटाळल्यासारखा वाटतच नाही, कारण तो इथं आला की उत्तेजित होतो. कारण त्याच्या अंतःकरणामधल्या जे काही इच्छा आकांक्षा असतात ह्या सुप्त अवस्थेमध्ये असतात आणि ते त्यालाच माहिती असतात. काय साकडं असेल, काय त्याच्यापुढे आपण आपल्या यातना प्रगट केलेल्या असतील की त्या यातनेमध्ये तो सहभागी झाला असेल आणि त्या यातनेतून आम्हाला त्याने बाजूला केलं असेल. अशा या सर्व भाविकांच्या सहकार्याने आपण प्रत्येक महिन्याला काहीतरी या देवस्थानला वेगळं पाहतो.
मग कुठे तोडफोड असेल, कुठेतरी त्या जागेवरती नवीन उभारणी असेल, कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये नारळ फोडलेला असेल, कुठे कानाकोपऱ्यामध्ये एखादं चुलांगण चालू असेल, ठीक आहे. ही सगळी इच्छा हनुमंतरायाची आहे. मी नेहमी सांगत असतो, करी पांडुरंगा येई त्याच्या मना निमित्ता कारणा भक्त शोधी. मग इथे येणारे भक्त हे निमित्ताला कारणीभूत असतील की मी माझ्या मनामध्ये आलं, मला हनुमंतरायाने सांगितलं, माझ्या मनामध्ये आलं, मला ते करावं वाटलं, माझ्या मनामध्ये आलं, मला इतके पैसे द्यावे वाटले. परंतु हे सगळं करण्याच्या पाठीमागे पांडुरंगाची इच्छा असते आणि मग कुठेतरी निमित्ताला कारण आपण असू. जसं पांडुरंगाच्या दरबारामध्ये निमित्त पुंडलिकराय आहेत, परंतु त्या पुंडलिकरायाच्या निमित्ताने सर्व जगाचा उद्धार पांडुरंगाने आलेल्या भक्तांचा केला. तसं या ठिकाणी स्वामीजी हे निमित्त आहेत, परंतु हनुमंतरायाचीच इच्छा होती त्यांच्याकडून ते करून घ्यायचं. आणि हनुमंतरायाची इच्छा आहे यांच्या हातून हा मंडप व्हावा, हनुमंतरायाची इच्छा आहे यांच्या हातून हे अन्नदान व्हावं. आपण कोण अन्नदान देणारे, आपण कोण दान देणारे, परंतु जोपर्यंत भगवत कृपा होत नाही तोपर्यंत, जसं संत माणसाला कळत नाहीत, जसं त्या भगवंताची त्या हनुमंतरायाची आपल्यावरती कृपा होत नाही तोपर्यंत आपलाही हात आपल्या खिशामध्ये जात नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाची इच्छा असते मला काहीतरी घडावं, मला काहीतरी माझ्याकडून दानधर्म घडावा, परंतु आपले पैसे दानात त्याचं रूपांतर व्हावं आणि ते दान सत्पात्री व्हावं याच्याकरता कुठेतरी संतांचीच कृपा लागते. आणि म्हणून या संत कृपेला प्राप्त झालेलं हे दैवत या ठिकाणी अतिउत्साहामध्ये सर्व कामं चालू आहेत. कारण आज पहिल्यांदा आपण या मंडपामध्ये कीर्तन श्रवण करत आहोत. असं वाटत सुद्धा नाही की आपण ती जागा सोडली आणि या जागेवर आल्यानंतर काही आगळं वेगळं. उलट मला तिथल्याहीपेक्षा जास्त आनंद वाटला, अति शांत चित्ताने. कारण तिथे तरी दर्शनाचा गोंधळ, गडबड, जाणारे येणारे, कोणी धक्का देऊन जाते, त्यांना काही घेणं देणं नाही. तुम्ही कीर्तन श्रवण करत आहात, तुम्ही एक कान करून कीर्तन ऐकत आहात, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही. ते तुमच्या पायावर, तुमच्या कपड्यावर पाय देऊन सुद्धा, कारण त्यांच्या अंतःकरणात एकच इच्छा असते, मला हनुमंतरायाच्या दर्शनाला जायचं आहे. परंतु हे दर्शन करत 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 आपल्याकडून काही आघातही होऊ नयेत, न जाणो काही पापही होऊ नयेत, याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. म्हणून मला याच्याकरता सांगायचे की आपण त्या मंडपातून या मंडपात आलोत, त्या मंडपापेक्षा सुद्धा इथे अतिशय समाधान वाटायला लागलं. अतिशय बालू महाराजांचं कीर्तन, मला असं वाटतं 2-3 वर्षात पहिल्यांदा तुमचं कीर्तन आता इथे आम्हाला इतकं शांत चित्ताने ऐकायला मिळालं. नाही तर मग कोणावर तरी डोळे वाटारावं लागतात, कोणावर तरी असा हात करावा लागतो, कोणाला तरी चौपदाराला तिथे जावं लागतं, बाई शांत बस ना. ते म्हणते बाई दादा पा होय ना पुढं. का? त्यांची चूक नाही, ते कीर्तनाकरता आलेलेच नाहीत. त्यांना फक्त हनुमंतरायाच्या दरबारात येऊन सांगायचे, सून मला रोज भांडायली, जरा तिच्या कानात सांगा. आनंदाची गोष्ट आहे, काय हरकत नाही. सोनालाही सांगते, ते सासूलाही सांगते, बाई तू बी नीटच वाग ना जरा, तुलाही 4-5 लेकी आहेत. हनुमंतराय त्यांनाही सांगतात. परंतु हे सांगत 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 कीर्तन ऐकत ऐकत तो सांगतो. बरं, जो नुसतं इथं हनुमंतरायाच्या दर्शनाकरता येतो त्याला कमीत कमी वर्षभर चक्र मारावं लागतात, लक्षात ठेवा. आणि जो कीर्तन ऐकून हनुमंतरायाचं दर्शनाला अगदी शांत चित्ताने जातो त्याला लय वाऱ्या नाही करायची गरज. नारायण भाऊ जास्तीत जास्त 5-10 त्याच्या अलीकडेच गुण येतो. पण यांनी कबूल केलेले असतात, मी 11 वाऱ्या येईल, 6 वाऱ्या येईल, 8 वाऱ्या येईल. कोणी म्हणतं काय हरकत नाही देवा, घरी काही काम नाही, इथे आल्यानंतर दर्शन होतं, कीर्तन ऐकायला मिळतं, स्वामीजीचं दर्शन होतं. नाही, ते बाकीचं पुढचं कशाला. बरोबर आहे. आता हे त्याचा नियम आहे. आता गोदावरीच्या काठावर टरबुजं लावलेत, तिथे राखण बसलाय. आता पाणी प्यायला काय स्वामीजीच्या आश्रमात येईल का तो? नाही ना, तिथलंच पाणी पिणार आहे. तसं तुम्ही इथे आल्यानंतर हा सगळा घटाटोपच तुमच्यासाठी आहे. एकट्या स्वामीजीसाठी थोडंच आहे, त्याला तर 1-2 चपात्या असल्या बस झाल्या, एवढे पोते तिंबायची काय गरज. हे सगळं तुमच्यासाठीच आहे. तेव्हा अतिशय आनंदामध्ये, एवढा उन्हाळा आहे, एवढ्या उन्हाळ्यामध्ये आज पाणी नाही, पाण्याची टंचाई आहे, परंतु हनुमंतरायाच्या दरबारामध्ये एवढं मोठं बांधकाम आज सध्या उभं राहतं आहे. खूप मोठी ही आनंदाची बाब आहे. कारण अजून 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात आपल्याला फार मोठ्या सभा मंडपामध्ये आपल्याला कीर्तन श्रवण करायला मिळणार आहे. जेणेकरून त्या मंडपामध्ये किमान 100-200 टाळकरी उभे राहावेत.
10-15 पकवाज लागावेत असा तो सभामंडप होणार आहे। त्याच्यामध्ये प्रत्येकाचं मन समाधान होणार आहे। कितीही मोठे महाराज आले, वेगळा मंडप देण्याची गरज नाही, खर्च करण्याची गरज नाही, कारण जो काही खर्च होतो तो समाजाचाच होतो आणि समाजाचा म्हटलं की तो संस्थांचाच आला। संस्थांचा खर्च काय आणि समाजाचा खर्च काय, इथे आल्यानंतर आलेल्या भाविकाला त्रास होऊ नये अशी संस्थांच्या सर्वच कर्मचाऱ्याची असेल, स्वामीजीची असेल, त्यात आम्ही सुद्धा आलो। आमची सुद्धा इच्छा असते आलेल्या भाविकाला कुठलाही त्रास होऊ नये, कमी खर्चामध्ये त्याला जास्त आनंद मिळावा। जसं 5,000 रुपये महाराजाला दक्षिणा जावी, परंतु महाराजांनी 2 लाखाचं कीर्तन आम्हाला ऐकवावं, ही प्रत्येकाची भावना असते का नाही? का अशी भावना असते 50,000 रुपये दक्षिणा द्यावी आणि त्यांनी अर्ध्या तासात जे विठ्ठल करून निघून जावं, असं कोणाला वाटतं? वाटतं का बाबासाहेब भाऊ? नाही वाटत ना। तसं इथे आम्हाला सुद्धा वाटतं की कमी खर्चामध्ये तुम्हाला हा इथला आनंद मिळावा आणि तो अवघ्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। सभामंडपाचं काम अगदी जलद गतीनं स्वामीजी करून घेणार आहेत। इथे सर्व कार्यकर्ते आहेत आणि देणारेही तत्पर आहेत। तेव्हा आजची कीर्तनाची सेवा बालू महाराजांची झाली। गजानन भगवानरावजी कदम, टाकळी कुंभकर्ण, गावकरी मंडळी काष्टगाव हे सकाळचे आत्तापर्यंत तृणामध्ये प्रसाद देणारे यजमान होते। देवस्थानच्या वतीने त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि आत्ता दुपारचा जो महाप्रसाद आहे त्याचे यजमान आहेत डॉक्टर सुभाष माधवरावजी लोणकर परभणी, बालाजी श्रीरामरावजी रणेर बलसा, या दोघांच्या वतीने आजचं हे यजमानपद त्यांच्याकडे दिलेलं आहे। सर्व आलेल्या भाविकांना विनंती आहे, जागा थोडीशी अपुरी पडणार आहे, तेव्हा शांतचित्ताने आपण प्रसाद सेवन करावा। जसं कीर्तन शांतचित्ताने श्रवण केलं तसं जे कोणी भाविक आहेत की त्यांना असं वाटतं की आपण 2 तास घरी लेट गेलो तरी चालतं, मग त्याच्यामध्ये माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, तरुण असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना विनंती आहे आपण थोडंसं वाढण्यासाठी सहकार्य करत जा, कारण अन्नदान करणारे, पैसे देणारे भरपूर लोक असतात, परंतु इथे पंचायत पडते, कोणाला टोपलं घे असं म्हणायची हिंमत होत नाही कोणाची। एखाद्याचाच प्रेमाचा तो असतो, तो म्हणतो घ्या ना जरा भाऊसाहेब टोपलं घ्या हातामध्ये, परंतु ओळख नसताना त्या माणसाची इच्छा असते यांनी टोपलं घ्यावं, यांनी बकेट घ्यावं, वाढण्यासाठी सहकार्य करावं, परंतु ती हिंमत होत नसते। न जाणो आपला शब्द गेला आणि त्याचा जर परत पाठीमागे एखादा शब्द बेकार आला तर मग त्याच्या मनाला दुःख, आपल्या मनाला दुःख, अशी प्रत्येकाची भावना होते। परंतु हात जोडून विनंती असेल, इथे देवस्थानमध्ये तुम्ही कुठल्याही वस्तूला हात लावून ती तुमची आहे असं समजून प्रत्येकाची भावना तीच राहावी। इथे तुम्हाला कोणीही, कुठला कर्मचारी असेल, कोणीही असेल, एक शब्दानं सुद्धा दुखवणार नाही याची 100% आम्ही त्याची गॅरंटी घेतो। म्हणून तुम्हाला विनंती असेल, ज्यांना ज्यांना असं वाटतं आपण थोडंसं 2 तास घरी लेट गेलो तरी चालतं, त्यांनी आम्हाला वाढण्यासाठी सहकार्य करत जावं, पत्रवाळी उचलण्यासाठी सहकार्य करत जावं, झाडण्यासाठी सहकार्य करत जावं। मी नेहमी सांगत असतो की देवस्थानचं महत्त्व तेव्हाच लोकांच्या लक्षात येतं ज्यावेळेस तिथे टापटीपणा, स्वच्छता या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण केलं जातं, मग त्या संस्थांचं महत्त्व वाढत जातं। देव तर आहेच, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु त्या देवाजवळ जर घाण असेल आणि ती जर घाण आपण तशीच ठेवली, तुडवून जर पुढे गेलो तर त्याचं महत्त्व कमी होतं। आज तुम्ही थोडासा विचार करा, गजानन महाराज शेगाव संस्थान किती टापटीपणा आहे, एकसूत्रीपणा आहे तिथे अजिबात नाही। मी त्याचा अनुभव घेतला आहे। मी जर नारायण महाराजांना म्हटलं, नारायण भाऊ मला जरा थोडासा गूळ लागतोय, तुम्ही आणता? हो, काय हरकत नाही, ठीक आहे, ते गुळ आणणार, याच्यामध्ये वाद नाही, शेंगदाणे पण घेऊन येणार। पण त्यांनी ज्यावेळेस आणलं त्यावेळेस तिथे बाबासाहेब भाऊ त्यांना सांगणार हे गुळ आणि हे घेऊन जा। ठीक आहे, बाबासाहेब भाऊनी काढून दिले, पण तिथे आमचे गुरुजी पाठीमागे असतील, बाबासाहेब भाऊनी आत्ता गुळ आणि शेंगदाणे नेलेले आहेत हे गुरुजींनी सांगितलं, पण गुरुजींच्या पाठीमागे महादेव आप्पा तारे बसलेले आहेत की हे ते पाहत आहेत आणि त्याच्या पाठीमागे स्वामीजी ते समोर बसलेले आहेत की हा गुळ यांच्याकडून तिकडे गेला, त्यांच्याकडून तिकडे गेला, तो काजळे महाराजापर्यंत गेला की नाही, हे सगळं निरीक्षण तुम्हाला जर पाहायचं असेल, शेगावमध्ये 2-3 दिवस मुक्काम करा। पण तुमच्यासारखा नाही बरं, कोणीतरी गुणवान होऊन जा, महाराज होऊन जा, एखादा गायक होऊन जा आणि मग तुम्हाला तिथली सिस्टीम लक्षात येईल। ही झाली तिथली पद्धत। आता ही अशीच पद्धत भास्करगिरी महाराज देवगड संस्थान, तुम्ही तिथे जा, तिथे गेल्यानंतर कुठे जरी गेलात कान्याकोपऱ्यात तुम्हाला कुठला एखादा कागद पडलेला दिसणार नाही, कुठे कचरा पडलेला दिसणार नाही। त्याला कारण एकच आहे, ज्यावेळेस स्वतः महाराजाची एंट्री करतात, गाडीतून खाली उतरतात, त्यांच्या पुढे लोक असतात 4-5, मागे 9-10 लोक असतात, पण तितक्या अवस्थेत तर सरासरी
घाण दिसतच नाही, पण तितक्या याच्यात जर कुठे एखादं फूल पडलेलं असेल, एखादा कागद पडलेला असेल, तर स्वतःच महाराज खाली वागतात. आता मला सांगा, जर स्वतः महाराज त्या कागदाला उचलायला जर खाली हात जात असेल, तर समोरचे 10 मागचे 10 ते काय येडे आहेत का महाराजांच्या जवळचे? ही जशी शिस्त आहे, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तद्देवे तरोजन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. तुम्ही जसं वर्तन कराल तसं पाठीमागचे लोक वर्तन करत असतात. म्हणून इथं थोडं शांत आहेत तुम्ही, म्हणून इतके 2-5 मिनटं मी घेतलेत. तिथे ऊन लागतं म्हणून 2 मिनटात उरकीत असतो नारायण भाऊ. पण आता सगळे शांत आहेत व्यवस्थित. कोणी काही रुमाल काढला नाही घाम पुसायला, कोणी काही टोपी काढली नाही टक्कल पुसायला, म्हणून 2 मिनटं घेतलेत. संस्थान देवस्थान तुमचं आहे. तुम्ही जितकी देवस्थानला सहकार्य करताल तितका स्वामीजींना आनंद, तितका तुम्हालाच देखील आनंद. पत्रवाळी घेतली, वाढून घेतली. आता तुम्हाला जर 4-4 वेळेस जर वाढणाऱ्याला बोलवावं लागत असेल तर तुम्ही काय म्हणणार? नको बा, प्रसाद नाही घेतला तरी चालतं. पण तुमच्यासमोर जर 3 जण हजर असतील, देऊ भात देऊ, बुंदी देऊ, पाणी देऊ, तुम्ही काय म्हणणार? नाही नाही, काय देवस्थानची व्यवस्था आहे. पण ही देवस्थानची व्यवस्था तुमच्याकडून आहे का स्वामीजीला वाढायला लावता? बोला बोला, हे कोणाकडून आहे? तुमच्याकडूनच आहे ना. मग देवस्थान हे तुमचं आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला शब्द टाकून दिला आहे की देवस्थान तुमचं आहे. तुम्ही कशालाही हात लावला तुम्हाला इथं कोणीच काही म्हणणार नाही. मी एकदा बोलून गेलो होतो की तुम्ही 10 पोते जरी आणले इथे तरी आम्ही तुम्हाला गादी नाही टाकू शकत, आणि जाताना तुम्ही एवढं बांधून घेऊन गेलात तरी तुम्हाला कोणी गचंडी नाही देऊ शकत. हे देवस्थानची इथली खासियत आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, जितकं सांभाळता येईल तितकं सांभाळण्याचा प्रयत्न करा. पुढच्या शनिवारी शुभम सूर्यवंशी रेणकापूर गजानन काशीनाथराव रेणकापूर हे सकाळच्या प्रसादाची यजमान आहेत, आणि कीर्तन आहे भागवत महाराज नखाते ममदापूर, आणि दुपारच्या महाप्रसादाची यजमान आहेत प्रल्हादराव अंबादासराव शेवाळे, राहणार राजा, तालुका सेलू. यानंतर शंकररावजी आबासाहेब भिसे 1100 रुपये कोला, अर्थात आमचे सरपंच तात्या प्रकाशराव भिसे कोलावाडी 5510 रुपये. महादेवराव मारुतरावजी काकडे पाळोदी 500 रुपये. विजय कृष्णा भिसे कोलावाडी 500 रुपये. महाशक्ती मार्बल परभणी 1100 रुपये. मधुकर प्रभाकररावजी अवचार देवलगाव 1100 रुपये. रामेश्वर किशनरावजी कचरे काष्टगाव 500 रुपये. देवीलाल गोवर्धन जोगड धारासूर 500 रुपये. गंगाधर काशीनाथरावजी पितळे करंजी 1100 रुपये. दिनेश गजानन गायकवाड पाटोदा 1500 रुपये. ज्ञानोबा लक्ष्मणरावजी धुमाळ 5000 रुपये. रामराव गुलाबरावजी बिचकुले 500 रुपये. आसाराम मुंजाजी कोले 1111 रुपये. अमोल मुंजाभाऊ लोहकरे कोला 2000. सुमंत हरिहररावजी भारती पिंपरी 5000 रुपये. गुणाजी सौदागर 2000 रुपये. शामराव गुलाबरावजी बिचकुले 1000 रुपये. संतोष खरात कोरेगाव परतूर 1000 रुपये. गेल्या शनिवारी सुद्धा 1000 रुपये दिले होते त्यांनी. शिवानी मिथुन शिंदे ताडबोरगाव 501 रुपये. अरुणा नंदकुमार सावंत कुप्पा 1111 रुपये. कुमारी डॉक्टर श्रुती श्रीराम सोळंके 2100 रुपये. दत्ता मच्छिंद्र काळे परभणी 1000 रुपये. प्रभुलाल गुजर परभणी 500 रुपये. सोपानरावजी पांडुरंगरावजी रणेर 500 रुपये. अर्चना गोवर्धन गोंगे पोहे टाकळी 500 रुपये. अंकुश सीतारामजी होंडे रुडी 500 रुपये. गणपतरावजी यशवंतरावजी गडदे उटी पूर्णा तालुका सेनगाव 500 रुपये. गुलाब बळीरामजी भिसे कोलावाडी 500 रुपये. सीतांश चिंतामणी फुटके गंगाखेड 500 रुपये. ज्ञानेश्वर हरिभाऊ नवघरे मुदगल 1000 रुपये. श्रीरंग गंगाराम मोहिते जिंतूर 700 रुपये. शिवाजी रामभाऊ महात्मे डाकू पिंपरी 1000 रुपये. दगडोबा संतरामजी वाघमारे आहेर बोरगाव 1000 रुपये. योगानंद कैलास घुगे डाकू पिंपरी 2100 रुपये. कैलासवासी एकनाथराव निवृत्तीराव पवार झोडगाव 30 किलो गहू. मारुती बाबूरावजी वाघमारे झोडगाव 30 किलो तांदूळ. कृष्णा श्रीरंग गलथे दिवेगाव 30 किलो गहू. कल्याण शिवाजी जोशी पाटोदा 100 किलो गव्हाचा भरडा. पांडुरंग एकनाथरावजी खरवडे किनोळा 50 किलो गहू. ज्ञानेश्वर हरिभाऊ नवघरे राहणार मुदगल 20 किलो तांदूळ. गावकरी मंडळी काष्टगाव साबुदाणा 30 किलो आणि शेंगदाणे 20 किलो. नानाभाऊ त्र्यंबकरावजी मिरगे हातवळण
5 किलो तेल, मारुती भीमराव आनंदवाडी साखर 50 किलो. यानंतर येणाऱ्या 5/5/2025 ते दिनांक 12/5/2025 पर्यंत, अर्थातच आज किती तारीख आहे गुरुजी? 3 तारीख आहे. म्हणजे परवा दिवशीपासून पंडित गुरु महाराज पार्टीकर आश्रम या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ होतो आहे. पंडित गुरु महाराज पार्टीकर यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तो कार्यक्रम दरवर्षी सालाबादप्रमाणे 8 दिवस त्या ठिकाणी पार पडतो. त्याच्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज यांची कथा आहे आणि हरिभक्तीपरायण नामदेव महाराज फपाळ यांचं कीर्तन. दुसऱ्या दिवशी स्वामी 1008 स्वामी भगवंतपुरी महाराज यांचं कीर्तन, अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं तिसरं. चौथं महामंडलेश्वर 1008 स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांचं कीर्तन. त्यानंतर माऊली महाराज खडकवाडीकर, हरिभक्तीपरायण उमेश महाराज दसरथे, हरिभक्तीपरायण चांगदेव महाराज कंडारीकर आणि काल्याचं कीर्तन आचार्य 1008 स्वामी शिवेंद्र चैतन्यजी स्वामी महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे. आणि विशेषतः कथा आहे दुपारी 2 ते 5. परंतु काय होतं नेमकं, कथा संपली, लोक जेवतात, प्रसाद घेतात आणि नंतर मग कीर्तनाला यायची थोडी आळस, मला काही म्हणू वाटत ना ते, माझं धाडस होईना तसं म्हणण्याचं. परंतु काय होतं नेमकं, आपण हे ज्याच्याकरता केलं पाहिजे आपण त्यालाच विसरतो. बरोबर आहे का नाही? त्याचा नियम आहे बघा, जिस यार ने नथनी ली उसको स्मरे बारंबार और जिस यार ने नाक दिया उसको भूल गई गवार. बाईला नथनी घेतली, बाई 17 जणाजवळ सांगते, बाईजवळ सांगते, कोणी नाही विचारलं तर कुत्रीच्या शेपटीवर पाय देते आणि तिनं क्वाय कोण केली की ती म्हणते क्वाय कोण तरी काय करते 2000ला घेतली. म्हणजे तिचं समाधान होत नाही. तसं माणसं ज्याने अन्नदान दिलं त्याचं नाव घेतात, त्याच्यात तोंडा करतात, जेवायला येतात. पण हे लक्षात ठेवा, त्याच्या तोंडाकरता जेवायला येणं, कारण जेवायला नाही गेलो तर नाराज होईल, मग तो काय म्हणील. त्याच्यामध्ये दोन्ही फायदे आहेत, एकतर याची क्षमता आणि त्याचं मन समाधान. पण हे लक्षात ठेवा, ज्याच्याकरता हा कुटाणा केला त्याच कीर्तनाला तुम्ही जर नाही गेलात तर तो काय म्हणत असेल तुम्हाला, याचाही विचार थोडा केला पाहिजे. परंतु स्वामीजी म्हणले तसंही म्हणणं नको, याला दुख नको आणि वाळकाला दुख नको. म्हटले मधला मार्ग काढू. मी कोणता मार्ग काढला मधला? आता 6 ते 8 कीर्तन ठेवलं आणि कीर्तन संपलं की अन्नदान दाता खुश, आम्ही खुश आणि आलेले महाराज सुद्धा खुश. म्हणजे स्वामीजींनी एका दगडात 3-4 पक्षी हाणले, फटाफट मोकळे गेले. अन्नदाता खुश, त्याला कोणाच्या पाया पडायची गरज नाही. कारण होतं काय नेमकं, पुन्हा 4 येतात, पुन्हा 5 येतात, पुन्हा 10 येतात. असं तसं नाही. कीर्तन संपलं, डाव्या बाजूला माता भगिनी, उजव्या बाजूला पुरुष मंडळी, महाराज खोलीमध्ये जेवून मोकळे. म्हणजे अर्ध्या पाऊण तासात सगळा कार्यक्रम आटोपला जातो. ही आनंदाची बाब आहे. स्वामीजींनी थोडंसं धाडस केलं. ते म्हणले भाऊ असं केलं तर, म्हणलं तर हे सगळ्याच्याच मनात होतं. पण आता मांजराच्या गळ्यात घाटी बांधायची कोणी, कसं म्हणावं कोणी. 9 ते 11 कीर्तन म्हणजे नेमकं महाराजांनी सुरू करायचं आणि तुम्ही महाराजापुढं जांभळ्या द्यायच्या. बरोबर आहे? असं होऊ नये म्हणून तुम्हाला विनंती आहे, माता भगिनींना विनंती आहे, ज्यांना कोणाला यायचे त्यांनी कीर्तनाला या. कीर्तनं सुद्धा ऐकण्यासारखे आहेत, अजिबात ते सुद्धा तोला मोलाचेच महाराज आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे. कथा संपली, 2 ते 5 कथा होईल आणि कथा संपली बरोबर 5 वाजून 5 मिनटं किंवा 10 मिनटं, याच्या पुढं कथा पण लांबणार नाही. आणि तितक्या वेळात 15 ते 20 मिनटामध्ये तुमचे पाय मोकळे होतात. टाळकरी टाळ घेऊन हरिपाठ घेतात. हरिपाठ सुद्धा 15-20 मिनटात. मी 2-4 दिवस आहे, काही काळजीच करू नका. 15-20 मिनटात हरिपाठ आणि 5:45ला रामकृष्ण हरी सुरुवात. 8 वाजता 8 वाजून 5 मिनटं सुद्धा होऊ देणार नाहीत. मी जवळच बसलेला असेल महाराजांच्या, असं करायला पायाला, महाराज उरका असं म्हणून 8 वाजता बरोबर संपेल. 8:30 पावणे 9 पर्यंत तुम्ही तुमच्या घरी. लक्षात आलं? त्यामुळे येण्याची कोणी हायगई करू नका. 5 तारखेला सुरुवात, 12 तारखेला त्याचा शेवट. त्यानंतर सौ वर्षाताई शरदरावजी पवार राहणार वजूर, दिगंबररावजी भिसे कोल्हावाडीकर यांच्या कन्या, त्यांनी एक खोली घेतलेली आहे पंढरपूरची आणि त्या खोलीची किंमत आहे 5 लाख रुपये. तर ते 5 लाख रुपये आज या ठिकाणी त्यांनी स्वामीजींच्या स्वाधीन करण्याचं ठरवलेलं आहे. कोटी कोटी धन्यवाद. त्याबद्दल
विठ्ठलरावजी भंडे राहणार परभणी यांनी सुद्धा एक खोली घेतलेली आहे 5 लाख रुपयाची पंढरपूरमध्ये. तर येण्याप्रमाणे त्यांनी सुद्धा ते 5 लाख रुपये या खोलीसाठी देऊ केलेले आहेत. पंढरपूरचं बांधकाम चालू आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं आपल्याला पंढरपूरमध्ये गेल्यानंतर कोणी उठ म्हणू नये, बरोबर आहे का, कोणी मानापानात आपल्याला इथे राहायची सवय असते आणि मग पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तिथं त्यांना त्याची किंमत नसते. सांगू, उदाहरण देऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसं आता तुम्ही इथे जेवण केलं, उन्हात पायी जायचंय, कुठे जायचंय, परभणीला जायचं, कोणाला मानवतला जायचंय, गाड्या उभ्या आहेत तिथे. कोणाच्या उभ्या आहेत? स्वामीजीने लावलेल्या नाही. ज्यांना ज्यांना असं वाटतं आपल्याला 100, 50, 200 रुपये मिळावेत त्यांनी इथे गाड्या लावल्यात. लावल्यानंतर तिथे बालू महाराज बसले काय, काजळे महाराज बसले काय, नारायण भाऊ बसले काय, आणि एखादा गरीबातला गरीब ज्याच्याजवळ पैसे नाहीत तोही बसला काय, त्यांना त्याची किंमत किती आहे मला सांगा. बोला बोला बोला. मी जरी बसलो तरी ते म्हणणार आहेत अहो जरा सावकाश बोला, आमचे राम महाराज आहेत. ते म्हणते तुम्हाला, मला नाही, मला त्यांची किंमत फक्त 20 रुपयाचे. तुम्ही बसलात मला 20च देणार आहेत. काजळे महाराज बसले तिथे काय 2000 रुपये देणार आहेत का? ते मला 20च रुपये देणार आहेत. म्हणजे आपण तिथे बसल्यानंतर आपली किंमत किती? सुदाम भाऊ फक्त 20 रुपये. ते म्हणले मला 1 लाख रुपये पगार आहे. ते म्हणून तू या घरी मला नको सांगू, तुझी किंमत 20 रुपये. तसं पंढरपुरात गेल्यानंतर त्या पंढरपूरच्या लोकाला तुमची किंमत किती आहे? 200 रुपये. याच्या पुढे किंमत नाही तुमची, हे लक्षात ठेवा. ते म्हणले नाही मी पाटील आहे, 200 एकर जमीन आहे, ते तिकडं बोरगावला, इथं नाही, 200 रुपये काढ. मग ते 200 रुपये काढ हे मागितल्यानंतर आपल्याला वाईट वाटू नये. असं वाटत असेल तर पिढ्यानपिढ्या तुमचं सुख भोगण्यासाठी 5 लाख रुपये द्या. आनंदाने पंढरपुरात जा. 2 दिवस राहा, 4 दिवस राहा, महिनाभर राहा, नाही चातुर्मास राहा. आम्ही असं म्हणत नाही तुम्हाला 2 दिवस राहा म्हणून. वयाच्या 70च्या नंतर दोघा नवरा बायकोनी मस्त पंढरपूरला जायचं. चातुर्मास तिथे राहण्याची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे. चंद्रभागेला भरपूर पाणी आहे. पांडुरंगाचं दर्शन कधी जा, 5-6 तास लागतात दर्शनाला, पण तिथे राहिल्यावर तुम्हाला टायमिंग कळून जाईल कधी कोणत्या वेळात माणसं कमी असतात, त्या वेळेत जा, दर्शन करा, पण 5 लाख रुपये खोलीचे भरून जा. तसं नका जाऊ. तिथे गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला कोणीतरी म्हणणारच आहे. म्हणून ज्या भाविकांनी ज्या खोल्या घेतलेल्या आहेत त्यांना कोटी कोटी धन्यवाद. पटापट खोली बुक होते, लवकर घेऊन जा. जसं बाजीराव महाराज म्हणत होते बघा शब्द, बाजीराव महाराजांचं कोणी कीर्तन ऐकलं असेल तर बाजीराव म्हणायचे मी अरे पाटील आहे, मी वाकत नाही, मी याचना नाही करीत, मी सूचना करतो. बाजीराव महाराज म्हणायचे मी याचना नाही करीत, मी सूचना करतोय. दिवस निघून जातील. आणि तशीच वेळ झाली. सगळं बांधकाम होत आलं. परमपूज्य बाजीराव महाराज निघून गेले. परंतु आज ते जर असते तर अजूनही 5-25 तिथे खोल्या झाल्या असत्या. व्यवस्थित सुजलाम सुफलाम ती बिल्डिंग झाली असती. परंतु जोपर्यंत भगवंताला ठेवायचे तोपर्यंत त्यांना ठेवलं. परंतु मला असं वाटतं समाजासाठी त्यांना 5-10 वर्ष ठेवणं गरजेचं होतं. कारण ती बिल्डिंग आज बाजीराव महाराज गेली, ती सुनी पडली. आम्ही ते गेल्यानंतर पाहतो, मनाला दुःख होतं की भगवंता पांडुरंगात तुला तरी थोडीशी कळकळ यायला पाहिजे होती की निदान ह्या जागेसाठी समाजासाठी तरी. आता ठीक आहे, स्वामीजी तुम्हाला 5 लाख मागतायत, कशासाठी मागतायत? ते तुमच्यासाठीच आहेत, त्यांच्यासाठी नाही. फक्त नाव राहील की बाबा यशवाडी देवस्थानची ही बिल्डिंग आहे, परंतु हक्क तर तुमचाच आहे ना त्याच्यामध्ये 5 लाख रुपयाचा. ठीक आहे, आता मलाही वाटतं खोली घ्यावं. आता माझीच जागा तिथं लई मोठी पडली, आता मी 5 लाख रुपये आणणार कुठून? का हो बालू महाराज? हो ना, तर मलाही वाटतं 5 लाख रुपये द्यावं स्वामीजीला, पण ते 5 लाख रुपये तिकडे देऊन इकडं पुन्हा परत ते असं समोर जागा दिसली की दुःख होईल. परंतु ठीक आहे, येईल योग. हनुमंतरायाच्या मनात आल्यानंतर माझी जागा बांधून निघालेली, मी 5 लाख रुपये देईल, काही नवल नाही त्याचं. आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाचेच आले ना. या हनुमंतरायाच्या मनात कधी आणि केव्हा काय